एक मिनट साहब, एक मिनट। सावली एक मराठी कविता आहे की त्याच्यामध्ये असं असतं की पायवाटाला माहीत नसतं की तिला सावली नाही आहे, आणि तिला अभिमान असतो की मला सावली अगदी प्रचंड आहे. पण रस्त्यात चालणाऱ्या लोकांना दिसतं की त्याच्या पायवाटाला सावली नसते. तर हे आपली मनाची जी चुकी असते ते दाखवायकरता मी हे ते नाव ठेवलं की पायवाटाची सावली. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. So this is your first? This is my first. मेरी पहली. तो हमने जो स्कोर्स देखे हैं गाने के, तो ऐसा कभी लगता नहीं कि कोई नॉन महाराष्ट्र आदमी ने इस म्यूजिक को दिया है. तो व्हाट एग्जैक्टली गॉट बिहाइंड योर माइंड? दिस वाज लाइक दिस कि मैंने पूरी पिक्चर देखी. वो जो थॉट था, वो जो फीलिंग था, इतनी खूबसूरत बनी है कि वो जहन में आ जाती है. तो उसके मुताबिक सिचुएशनल गाने जैसे ही बात आए. Okay. Yeah. And who has sung all these songs? This audience. We have different artists who have sung it. One is a boy from Pune, Dinesh, and then there is somebody who's a girl, Nidhi. She has sung it. Okay. They are both new singers. Okay. Okay. They're both new singers. अभी introduce किया है उनको. अच्छा अच्छा. तो thank you sir, please. तो वही challenge था. Okay. कि नए singers को लेके Exactly. No, but they have sounding really good. When we will see the songs, we'll definitely have them. Thank you. Please. Thank you. Thank you sir. चित्रपट. अभी आपने सवाल हिंदी में पूछा है. आई एम ओके विथ मराठी. मी मराठीमध्ये बोलू शकते. मराठीतच सांगा, कारण आपला मीडिया मराठी आहे, पण त्यांचं मराठी. ओके, ऑलराईट, ठीक आहे. ॲक्च्युली आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा हा कॉन्सेप्ट आहे आमचा विचार झाला, सर आणि स्पेशली मी थँक्यू बोलेन मुनावर शमीम भगत सरांना, कारण इतकं ह्या मूवीसाठी आम्ही दिवस रात्र विचार करून, म्हणजे असं नाही आहे की आम्ही बसून असं जास्त वेळ हे केलं, की आम्ही डिस्कस करून वगैरे रायटिंग वगैरे केली. आणि हे पूर्ण फिल्म करता करता इतकं आम्हाला की नवीन नवीन विचार येत गेले. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी खरंच धन्यवाद म्हणू इच्छिते, कारण ॲज अ या फिल्ममध्ये डिरेक्शनमध्ये आपण असिस्टंट डिरेक्टर पाहिले, असोसिएट डिरेक्टर पाहिले, पण ॲज अ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट डिरेक्टर तर हा एक पद म्हणून त्यांनी मला दिलं. त्याबद्दल मी खरंच खूप आभारी मानते सरांचे. आणि त्याच्यासोबत ही माझीच नाही आहे, आपल्या सरांची आहे. भगत सर आहेत, अमित सर आहेत, पूर्ण जेवढे ॲक्टर्स आहेत, इव्हन विजय सर आहेत, प्लस म्हणजे बसून की सगळं त्यांना सांगायचं की हे कॅरेक्टर कसं आहे, तुम्ही ह्याला कसं परफॉर्म केलं पाहिजे, स्वतः करून दाखवणं. तर ही जी मेहनत आहे त्याला समजून घेणं, तर ही प्रत्येक एक एक छोटी छोटी गोष्ट जे सर सांगायचे दॅट इज, आणि ते तुम्ही पाहणार आहात. तर जास्त वेळ आपण मराठी चित्रपट, तुम्ही डिरेक्टर आहात, निर्माते आहात. आज हा नवीन चित्रपट 13 सप्टेंबरला आज रिलीज होणार आहे, तर त्याच्या शुभेच्छा तुमच्याकडनं आम्हाला हवेत. आमचे जे प्रोड्युसर आहेत, म्युझिक डिरेक्टर्स आहेत, कलावंत तिथे बसलेले होते, तर आमचे सगळ्या मीडिया, तर तुमच्याकडनं शुभेच्छा या चित्रपटासाठी. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जेव्हा मला चंद्रकांत सरांनी सांगितलं की एक सिनेमा आहे आणि त्याचं टीजर लॉन्चिंग आहे, तुला यायचं आहे, तेव्हा मला कल्पना नव्हती की मला इथे येऊन बोलायला लागेल. थँक्यू व्हेरी मच. मला काय बुके वगैरे दिलं त्याबद्दल. मला एक वैशिष्ट्य असं वाटतंय की शमीम सर नॉन महाराष्ट्रीयन असूनही त्यांनी मराठी सिनेमा केला. मी आत्ता कास्टिंग पण बघितलं, बरंचसं कास्टिंग हे नॉन महाराष्ट्रीयन आहे, आणि हेच या सिनेमाचा USP आपण म्हणू शकतो. की आज नेहमी आपण म्हणतो की
साऊथचे पिक्चर मराठीत डब होतात, साऊथची माणसं फार सॉलिड काम करतात, पण आपण मराठीमध्ये दुसऱ्या भाषेतली माणसं काम करायला येत आहेत हे आपल्यासाठी नक्कीच एक आशादायक आहे. आणि ह्या चित्रपटाचा अजून ट्रेलर मी बघितलं नाहीये, पण ज्या प्रकारे त्यांनी कॉन्सेप्ट सांगितली त्याप्रमाणे मला असं वाटतंय की डेफिनेटली हा एक वेगळा चित्रपट आहे, एक वेगळा विचार, वेगळा थॉट तुम्हाला देणारा चित्रपट आहे. त्यामुळे माझ्याकडून ह्या चित्रपटाला शुभेच्छा आहे. मूवी मी सुरुवातीत सांगितलं होतं की ही मूवी एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर ह्या मूवीमध्ये मी दिले आहेत की एका प्रश्नाला अनेक उत्तर असतात की लोक फेलियर का होतात, लोक सक्सेसफुल का होतात, लोकांना प्रेमात अभंग का होतो, त्याचे सर्व उत्तर काय असतात आणि एक साधारण माणूस संतापर्यंत जाऊ शकतो का आणि संत झाल्यावर तो खाली परत येऊ शकतो का, हे सगळे प्रश्न असतात आपल्या जीवनात पण, आणि त्याचे कोणी उत्तर देऊ शकत नाही. तर मी प्रयत्न केला माझ्या स्टोरीमध्ये की त्याचे उत्तर द्यायला, आणि त्याचं तेच आहे स्टार्टिंगमध्ये फेलियर, मग संत आणि मग परत फेलियर. तर ती जर्नी आहे, त्याचं नाव आहे पायवाटाची सावली. याच्यामध्ये सर नवीन कास्ट तुम्ही सर्व नवीन आहेत मराठीमध्ये. तर पूर्ण असं नाही आहे की प्रसाद मालीने एखादा पिक्चर केला असेल मराठीमध्ये, एक दुसरे छोटे रोलमध्ये जे आर्टिस्ट आहेत त्यांनीही केलं असेल, पण जे मोठे आर्टिस्ट आहेत त्यांनी कोणी मराठी पिक्चर केलं नाही अजून. मी एक्सपेरिमेंट केलं ना. प्रेक्षकांना हा भावा, कारण ह्याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे, एंटरटेनमेंट विथ अ मेसेज. नाही तर कसं असतं ना, नुसतं एंटरटेनमेंट आहे, टॉम क्रूजचे पिक्चर असतात, धडाधड मारामारी, ट्रेन राईड, हे ते, तर त्याच्यामध्ये काय प्रश्नांची उत्तर नसतात. त्याच्यामध्ये त्या वेळाकरता बघायकरता बरं वाटतं आणि त्यानंतर बाहेर आल्यावर माणसं विसरून जातात. तर मी हा प्रयत्न केला आहे की ते बघताना तुम्हाला वाटेल की हे काहीतरी प्रश्नांची उत्तर आहेत, आणि ते उत्तर तुम्हाला जेव्हा मिळाले तर तुम्ही बाहेर गेलात तरी ते उत्तर तुमच्या मनात राहतील की खरंच जग असं आहे, तसं आपल्याला दिसतंय, तसं नसतं. तर तो प्रयत्न आहे माझा. गाणे तर सुपरहिट झाले. तर गाणे टोटल गाणी किती? टोटल 4 गाणी आहेत. आणि मी माझ्या भावाला बोलवतो, अमित, the press is saying that the song is going to be super hit. Thank you. So they're saying that how did you merge the songs? Merge them. How did I decide which songs to picturize when? हिंदी में बोल रहे हैं। ये सब सिचुएशनल था। जब पिक्चर बन गई थी पूरी, तो उसको उस सिचुएशन के हिसाब से फिर गाना हमने बना के उसको पैच किया, पेस्ट किया उसके ऊपर, और नए सिंगर लिए, निधि, धनंजय, जो आपने सुना है कि कितने खूबसूरत। थैंक यू सर। तो इस प्रकार का हम लोग ने किया, पूरा पिक्चर देख के उसका क्या होना चाहिए. म्हणजे कसं असतं ना, त्यांना मराठीचं हे नाहीये ना. तर त्यांनी, मी त्याच्याकरता त्याचं ट्रान्सलेशन करत होतो आणि हे सांगत होते की ह्या ये ट्यून ऐसी जाएगी, इसका यहाँ पे अंतरा यहाँ आएगा, मुकड़ा वहाँ आएगा. तर म्युझिक डायरेक्टर ते हे करत होते, पण ते मराठीचं नॉलेज नाही असेल नसेल त्याचा काय मला फरक पडला नाही. बिल्कुल फर्क नहीं पड़ा, क्योंकि म्यूजिक तो नेशनल, मतलब इंटरनेशनल लैंग्वेज वही एक ही है. तो पिक्चर के मूड से बना है, ये नहीं देखे कि ये मराठी है कि गुजराती है कि ये है. तो और वो थॉट जो आर्टिस्ट के है, क्योंकि सब गाने लिप सिंक में नहीं है, तो उनके फीलिंग्स क्या है वो एक्सप्रेस करने के लिए वो उस तरह से गाने बने हैं, आर्टिस्ट के एक्सप्रेशन देखने के लिए.